स्वागत आणि एक मोठी बातमी येते। छत्तीसगडच्या सुकमामध्ये सुकमा पोलीस आणि सीआरपीएफ यांनी राबवलेल्या माओवाद विरोधी मोहिमेअंतर्गत सुकमामध्ये 23 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। या माओवाद्यांवरती 1,18,00,000 रुपयांचं बक्षीस होतं। आत्मसमर्पण करणाऱ्या 23 माओवाद्यांपैकी बरेच जण बस्तरमधील अनेक मोठ्या हिंसक घटनांमध्ये सहभागी होते। या माओवाद्यांपैकी एक लोकेश 2012 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी एलेक्स पॉल मेनन यांच्या अपहरणामध्ये सहभागी होता। सुकमाचे एसपी किरण चव्हाण आणि सीआरपीएफचे डीआयजी आनंदसिंह राजपुरोहित यांच्या उपस्थितीत या माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। छत्तीसगडच्या सुकमामध्ये हिंसक कारवायांमध्ये सहभाग असलेल्या 23 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। सुकमा पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्तरित्या राबवलेल्या मोहिमेअंतर्गत 23 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले, ज्यांच्यावरती 1,18,00,000चं बक्षीस होतं। या आत्मसमर्पण करणाऱ्यांपैकी अनेक जण हिंसक घटनेमध्ये सहभागी होते। अशा 23 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। पुढची बातमी आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी इथल्या नापणे धबधब्यावरती राज्यातलं पहिला काचेचा पूल उभारण्यात आलाय। सिंधुरत्न योजनेतनं हा पूल उभारण्यात आला असून तळ कोकणात वर्षा पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना हा पूल भुरळ घालतोय। या पुलामुळे नापणे धबधब्याच्या सौंदर्यात भर पडली आहे आणि या पुलाचे आणि नापणे धबधब्याचे ड्रोनच्या साह्याने टिपलेलं मनमोहक दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी